नवरत्नाचा बाजार भरला गा नवरत्नाचा बाजार भरला गा माता वैद्यकीय देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करून आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. गप्पा गोष्टी रिलेटेड खेळाचा हा सुंदरसा भरलेला कार्यक्रम विविध बक्षिसं आणि त्याचबरोबर मानाची प्रतिनिधी जिंकण्याचा सुवर्ण संधी असलेला सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यासाठी आपल्या समोर येणार आहे. कार्यक्रमाची सादर करते सिनेमा मी एक सुंदर छान महिलांसाठी एकच मिनिट प्रश्न विचारायला येतील समोर जागा आहे. कृपया विनंती आहे की खुर्च्या कोणी उचलू नये आणि पुरुषांनी सुद्धा इकडे तिकडे खुर्च्या नेऊ नये. आपल्या गावची शिस्त जरा पाळा. धन्यवाद. पाकिट नाही माझ्याकडे नाही फोन बी नाही माझ्याकडे. या ठिकाणी रंगमंचाचं पूजन देखील होणार आहे. मी महिलांना विनंती करतो. ओके इथून बसलेल्या महिलापासून तिथपर्यंत सगळ्यांना एक विनंती आहे. दादांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. फक्त इथून पुढचे 3 तास तुम्हा सर्वांसाठी मनोरंजनाचा क्षण असणार आहे. हा धमाल मस्ती सगळ्यांनी करायची. फक्त एक विनंती आहे 3 तास जे आपलं मनोरंजन करणार आहे त्यांच्यासाठी फक्त 30 सेकंद हात वरती करून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. नाही टाळ्या फक्त वाजवायच्या. मी सांगतो तुम्हाला कधी वाजवायच्या. फक्त सगळ्यांनी हात वरती करायचे दोघांनी. सगळे इकडचे बाजू तिकडचे बाजू सगळे महिला ज्यांना हात आहे त्यांनी बघा. हा त्यांच्या हातात एक मोबाईल असतो त्यांना एकच हात असतो बरोबर ना. हा सगळ्यांना हात आहे त्या बात आहे. हा आता या ठिकाणी मी सांगणार आहे तेव्हाच बरं का. म्हणजे तुम्ही मला असं नमस्ते आशीर्वाद देताय ना बरोबर ना. खरंच ना. मला किती सुंदर वाटते हात केल्यानंतर. हेच हात असे वरती करायचे. मी गाणं चालू केलं की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचं. चालू केलं ना. ओके आता खाली घेतलं तरी चालेल. मी फक्त एक सूचना तुम्हाला दिलेली आहे. कारण एंट्री झाली की आपण कसं करणार आहोत. आता या ठिकाणी रंगमंचाचं उद्घाटन करणार आहोत. आपण रंगमंचाचं पूजन करणार आहोत. ते पूजन करण्यासाठी मी काय मान्यवरांची या ठिकाणी नाव सांगायचं नव्हे ते आपण मंचावरती यायचे आणि लगेच आपण या सुंदरशा कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अंबिका माता तरुण मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सव या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खास पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात. मावशी करायची ना आवाज उद्या कार्यक्रमाला सुरुवात करायची का. चला हात वरती करून जोरदार टाळ्यांच्या स्वागत करू रमेश दादा पराईकर. भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम एक नंबर. भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम एक नंबर. पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. क्या बात आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. रंगमंचावरती बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या हस्ते आपण या ठिकाणी रंगमंचाचं पूजन करणार आहोत. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा. विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा.
विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रमेश भाऊजी असत्या बरोबर, रमेश भाऊजी असत्या बरोबर. हो पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. कार्यक्रमात मिळतोय हजारो वहिनीला मान. होतो डान्स मस्ती धिंगाणा आणि गाणं. हो कार्यक्रमात मिळतोय हजारो वहिनीला मान. होतो डान्स मस्ती धिंगाणा आणि गाणं. होतो उखाणा नवऱ्यावर, होतो उखाणा नवऱ्यावर. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एक. हा सगळ्यांच्या हातवर 2 हात. आजची दुनिया तर दुनिया आहे. दमानी हा हात असा करायचा असा. भाऊजी रमेश परळीकर यांचा कार्यक्रम एक नंबर. हा भाऊजी रमेश परळीकर यांचा कार्यक्रम एक नंबर. पण सगळ्यांना वाटतंय बरं, सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, कॉमेडीचा खेळ आहे पैठणीचा. पाठीमागं. जय होतो या शेवटच्या आजी वहिनींचा. हातवर हा काय बात आहे. कॉमेडीचा खेळ आहे पैठणीचा. वहिनी हातवर भाभी होतो या खाल्ल्या वहिनी हातवर हातवर एकाच वहिनी बरोबर. वहिनी तुम्ही हातवर वर वर. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर, पुन्हा एकदा काय बात आहे. होम मिनिस्टर, पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. मैं तो यहाँ जीता रहा सारे गम दिल के भुला के, देके तुम्हें सारी खुशी. क्या बात आहे. वहिनी तुमचं नाव तोरकड स्वाती आणि यांचं संभाजी, आणि सगळं मिळून स्वाती संभाजी तोरकड. स्वाती वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी आहेत, यांचं नाव स्वाती म्हणून नाही, यांचा उखाणा ऐकायचा ना. इफेक्ट बंद करा ना. हा साऊंड आले दादा आमच्याकडे थोडं फक्त तेवढंच लक्ष द्या, बाकी काय नाही. बाकी तुम्ही पण कार्यक्रम बघू शकता, काय अडचण नाही. हा वहिनी उखाणा. याला हात लावू नका, करंटवर आहे ना दादा. हा शॉक लागतो याला हात लावल्यास. आज नवरात्रीचा दिवस आहे 3रा रंग निळा. संभाजीरावांचं नाव ऐकण्यासाठी जनसमूह झाला गोळा. क्या बात आहे. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. घाबरू नका वहिनी, टेन्शन घेऊ नका, बिंदास होऊन खेळा. जर तुम्ही टेन्शन घेतलं तर तुम्ही जिंकणार नाहीत. मग अशी विचारलं मी, नवरा बायकोचं भांडण होतं का घरात? हा तुम्ही इतकं सांगणार आहे हो म्हणून, काही प्रॉब्लेम नाही वहिनी. आता लाईट मध्ये आले ना तुम्ही, बाकी काही नाही. हे बघा, हे विचारलं एवढ्यासाठीच, जर तुमचं घरी भांडण झालेलं असेल तर ते राग इथं काढायला जाऊ नका, नाहीतर तुम्ही 100% आउट होणार. फक्त बिंदास होऊन खेळा, म्हणजे 100% तुम्ही बक्षीस जिंकणार. हा वहिनी उखाणा जरी नाही आला तरी टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी शिकवतो. हा वहिनी. मनीषा उमेश कदम. उखाणा. समुद्रात चमकतात माणिक मोती, उमेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती.
सात समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई, जुल्मी मेरी चाल, ओ जुल्मी मेरी चाल तेरे कदमों के नीचे आ गई, सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई, मैं तेरे पीछे पीछे आ गई. झालं. साऊंडवाले दादा आम्हाला एवढंच लागतं, ते तुम्हाला कळालं. एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. हा वहिनी, तुमचं नाव? शिल्पा निलेश भागवत. उखाणा. सोना राणी सोने घडवले सोन्याच्या साखळीवर, निलेश रावांचं नाव घेते हृदयाच्या पाकळीवर. अगं बया, टाळ्या वाजवा वहिनीसाठी. कसला खतरनाक उखाणा आहे वहिनीचा. हा आरती बाळासाहेब आसवले. हा आणि उखाणा. मैं तो आरती उतारो रे संतोषी माता की, मैं तो आरती उतारो रे. हा. काल रात्री आमच्या सासूबाईच्या अंतरुणात घुसला भुंगा. अगं बया बया, सासूबाई म्हणली टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा. माझं नाव कोमल सूर्यकांत गुंज. काय म्हणल्या तुम्ही पहिल्यापासून? माझं नाव कोमल सूर्यकांत गुंजाळ. माझं नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 9 वाजले आहेत आणि वीरगाव या ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रम रंगलेला आहे. वहिनी, तुम्ही काय पहिल्या दूरदर्शनवर बातम्या सांगायला होत्या का? नाही बया, सेम आवाज तसा आहे म्हणून, बाकी काय नाही. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा एक होता. जिजाऊचा शिवबा लाखात एक नाही तर जगात एक होता. हे देवा, पुढच्या वेळी मला जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाली तर रायगडाची होऊ दे, तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नक्या होऊ दे, मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे. दमा काय प्रॉब्लेम नाही वहिनी. हा, मोठा श्वास घ्या, मोठा. हा. आणि माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत कैद कर. आणि तेही नाही जमले तर मला पुढच्या वेळी जन्माला नाही घातले तरी चालेल. मी या जन्मी धन्य झाले महाराजांचा महाराष्ट्रात जन्म घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. सूर्यकांत रावांचं नाव घेते सगळ्यांना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतई गडकिल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतई गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतई गडकिल्ल्याच्या दगडावर. जोरात टाळ्या वहिनींसाठी वाजल्या पाहिजेत. तुमच्या गावाचं नाव वीरगाव काय? देवठाण. देवठाण म्हणून का? टाळ्या वाजवा. तुमचं गाव हेच आहे का? नाही, कुठून आल्या मग तुम्ही? प्रॉपर संगमनेरचे, राहिला देवठाणला आहे. मग इथं कसं काय आलं? कार्यक्रमाला आलं का? बया बोंबला. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. तुम्ही वीरगावचे आहेत का? हा. तुमच्या वीरगावचं नाव वीरगाव काय? आसवली. आता या आसवली म्हणताल, त्या म्हणताल कासवली. वीरगावचं तुमच्या गावामध्ये खूप वीर होते. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंच्या गर्भामध्ये होते, त्यावेळेस आपल्या भागातल्या माणसांनी त्यांना, आपल्या इथं काय किल्ल्याचं नाव काय इथल्या आहे ना, त्या किल्ल्यावरनं राजमाता इथं आल्या होत्या. तिथून सूर्य उगवायच्या आत त्यांना सुखरूप शिवनेरीवरती नेऊन सोडलं होतं आणि याची नोंद इतिहासामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्या गावाचं नाव वीरगाव आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पूर्ण वीरगावसाठी. हा वहिनी. सुनीता रोहिदास चव्हाण. हा. आणि उखाणा. उखाणा. हा उखाणा. पुढं सारखा जरा वहिनी. हा घ्या बाया, लाजायचं नाही. कसं वाटतंय? छान आहे ना कार्यक्रम? कसा वाटायला? छान आहे. हा छान आहे. मग घ्या उखाणा. झुंझुन जुन्यात बसले मेन्यात, काही चोई अंगात गुलाल भांगात, लवंगा मुठीत जायफळ वटीत, रोहिदासराव बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. अशी लाट घालायची जायचं, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं.
आता कुठे राहिलाय तिचा म्हणा भया कसे जाऊ तिथे बसले नाही का नाही. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा तुमचं नाव वहिनी? मनीषा राहुल ससाने. उखाणा. महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून, राहुल रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा राग. काय राग राखून? मान राखून. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. तीच यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा तुमचं नाव? पूनम दत्ता लेंडे. काय काय अण्णा? पूनम दत्ता लेंडे. देंडे. हा लेंडे. लेंडे काय म्हणलं मला कळ ना वहिनी. पूनम दत्ता लेंडे. असू द्या बाय काय बी ऐकलं. हा आणि उखाणा. महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, दत्तारावांचं नाव घेते तुमचा सन्मान राख. बाया दुसरी पीठ गवशील नाही का तुम्हाला. शेजारी शेजारी थांबल्यात. बायका लय हुशार. बायकांना म्हणलं ना महादेवाच्या पिंडीचं बस झाला आता नका घेऊ, लगेच चेंज करतात उखाण्यामध्ये शंकराच्या पिंडीवर. हा वहिनी. पल्लवी सुनील शिंदे. उखाणा. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचे, नवदोबांना शेवटी अहोच म्हणायचे. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव. कुठल्या? निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव. तुमच्या इकडे काय दिवसा तारे चमकतात का? बाया काळ्या काळ्या आकाशात मला की. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते पल्लवी लक्ष द्या सारे. साध्या वरम भातावर साजूक तूप घालायचे. साध्या करवली सांगते बा तिकडून काहीतरी. हा साध्या वरम भातावर साजूक तूप घालायचे. सॉरी. नाही नाही इट्स ओके वहिनी, रातभर घ्या काय प्रॉब्लेम नाही. कार्यक्रम महिलांसाठीच आहे. हा करवली करवली अलीकडे जर. हा नाव घ्या नाव काय घ्यायचे, नवदोबांना शेवटी अहोच म्हणायचे. साध्या वरम भातावर साजूक तूप घालायचे. सुनंदाताईंना सासूबाई म्हणायचे. चांदीचे जोडवे जशी लग्नाची खून, सुनील रावांचे नाव घेते शिंद्यांची सून. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा ते तुमच्या लग्नात करवली होते का? नाही. मला वाटलं बाया अजून करवली सुलटीच नाही तुम्ही. हा वहिनी. तिरंगी झेंडा अशोक चक्राची कोण तुमचं नाव तर सांगा ना बाया. तुम्ही तिरंगी झेंडा आणला पहिल्यांदा. तुमचं नाव सांगा आधी. नाव. कमल शरद वागचोरी. हा आता तिरंगी झेंडा. हा तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून, शरदरावांचं नाव घेते वागचोरांची सून. हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या घनिष्ठसाठी. हा वहिनी. मयुरा सुरेश भटांगरे. उखाणा. आषाढी कार्तिकी करते पंढरीची वारी. सुरेश रावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. गोरे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. हा वहिनी तुम्ही तिकडेच तोंड फिरवलं बाया. संध्या भाऊसाहेब भालेराव. हा आणि उखाणा. लाल कोंबडी चट्यापट्याची, सारे माणसं एका झोपाट्याचे. बरं बोला. लाल कोंबडी चट्यापट्याची सारी माणसं एका झोपाट्याचे. तुमच्या नवऱ्याचं नाव कुठे? नाही काय प्रॉब्लेम नाही. यावेळी असू द्या. हे बघा आमच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या महिलांना सुवासिनीचा मान असतो. त्याच्यामुळे आज तुम्ही सुवासिनी आहेत असं समजायचं आणि तुमचे मिस्टर तुमच्या सोबतच आहेत असं समजायचं आणि बिंदास उखाणा घ्यायचा. घ्या. उखाणाच येत नाही बरं नंतर घ्या. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वहिनी. किरण संकेत कुंकर. हा उखाणा. सौभाग्याचे लावते कुंकू, प्रेमाचा करते आहे. संकेतरावांच्या मिठीत विसरले मी माझ्या माहेर. अगो भैया टाळ्या वाजवा वहिनींसाठी. अरे त्यांचे मिस्टर त्यांना जास्त सुखी ठेवत असतील. तुम्हाला काय झालं बाया? टाळ्या वाजवा तुम्ही. हा वहिनी. मनीषा राजाराम तोरकड. उखाणा.
निळ्याभोर आकाशात विमान चालते फास्ट, निळ्याभोर आकाशात विमान चालते फास्ट. राजू पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा वहिनी. शर्मिला अंकुश धमाले. हा आणि उखाणा. उभे होते माडी. त्यांच्याकडे काय बघता बाया तुम्ही? हा मारतात फिरतात का काय त्या? का नंदनबाई आहेत तुमच्या? नाही ना? हा. उभे होते माडीला, ऊन लागलं साडीला. अंकुश रावांना म्हणते चावीला, गाडीला चाला सासरवाडीला. अगं बया बया बया, माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर, एक नंबर दिसते साडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. जय श्री लीलाधर न जान. हा आणि उखाणा. हातात मोबाईल, कानात हेडफोन, लीलाधरांचं नाव घेते ऐकतय कोण कोण. अगं भैया, बार बार करेगी कॉल वो, फोन उठाने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो बुलाती है मगर अरे जाने का नहीं. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. भैया वहिनी नाही नाही म्हणतालेच बरे उकडे घातलं भैया तुम्ही. हा या वहिनी, तुमचं नाव. सविता अमोल न जान. हा उखाणा. हे कोण आहे भैया? बुवा बोला हे म्हणते घे घे. हा सांगा सांगा वहिनी सांगा. या इकडे वहिनी पुढे सारखा. हा घ्या की भैया घ्या. काचेच्या गल्लासात बदामी हलवा, अमोल रावांचं नाव घ्यायला सासूबाईंना बोलवा. काय भांडण खेळायचं का इथं? टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. वैशाली प्रशांत न जान. उखाणा. त्यांच्याकडे का बघता काय सगळ्या कळणार वहिनी? तुम्ही काय उखाणे बिखाणे लिहिता का काय हो? हा. नाव घ्या नावाचा काय कायदा, प्रशांत रावांचं नाव घेते तुमचा काय फायदा. बया आम्हाला आहे ना तुम्हाला पर्स धरले का त्यात बसणार नाही एवढे पैसे दिलेच गणेश भाऊ इथं बोलवले माहिती का? ते फायदा आहे आमचा. जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. सुवर्ण आशिष वागचोरे. हा उखाणा. शेगावचे गजानन, शिर्डीचे साई, आशिष रावांचं नाव घे ते अथर्वची आई. क्या बात आहे. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. बोला साई बाबा की. हा वहिनी. उर्मिला तर त्याचे वागचोरे. उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फांची राशी. वहिनी मला थंडीच वाजायची बघा. हा. हिमालय पर्वत बर्फांची राशी, तात्यासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमच्या दिवशी. वहिनी तुमचा आवाजच असा का तुम्ही ऍक्टिंग करताय? हा कार्यक्रम काय ऍक्टिंग करताय? हे बघा हे मध्ये ऍक्टिंग करतात ऍक्टिंग करतायत. हा तुमचं नाव. पूजा संदीप माळी. उखाणा. पायात पैंजण चालू कशी, गळ्यात हार वाकू कशी, संदीपराव बसले मित्रांपाशी, त्यांना हाक मारू कशी. ए संदीप कम हिअर असं म्हणायचं. जरा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. पद्मिनी अक्षय डोळस. उखाणा. पाणी घालते पिंपळाला, वंदन करते भीमरायाला, सुखी ठेव माझ्या अक्षयला, हेच मागणं मागते मी गौतम बुद्धांना. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी पुढे या तुम्ही. हा या 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 वहिनी तुम्हीच या. तुम्ही मागे मागे गेलात या. तुमचं नाव. कशाला कशाला पुढे या थोडंसं या. सोनाली संतोष कुमकर. उखाणा. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, संतोषरावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी होम मिनिस्टरच्या वेळी. वाजवा टाळ्या. फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का, अरे फूल गुलाब का. हा वहिनी. वत्सला रवींद्र दातीर. उखाणा. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, रवी पाटलांचं नाव घेण्यासाठी होम मिनिस्टरांनी अडवलं. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनींसाठी. वहिनी थोडं बाजूला सारखा त्यांना येऊ द्या. हा तुमचं नाव. मनीषा माधव अस्वली. आणि उखाणा वहिनी तुमचा. घ्या घ्या आजच घ्यायचं आहे. हा चंद्राला इंग्लिश मधून म्हणतात माहीतच नव्हतं बघा वहिनी मला. बरं झालं सांगितलं. हा नाव घेते तुमचा ते अस्वल्यांची
बरं ते असू यांची सून. हा असू द्या, वाजवा टाळ्या, वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी, तुमचं नाव? सोनाली राहुल वागचौरे. उखाणा. गळ्यात मंगळसूत्रात डोरलं, राहुलचं नाव हृदयात कोरलं. तुमचं लव्ह मॅरेज आहे वहिनी? हो. बघा तुम्ही म्हणता ओळख बिळख आहे का काय? वहिनी तुमचं लव्ह मॅरेज मी कसं ओळखलं असेल? तुम्ही सांगा बरं कसं ओळखलं असेल? बिचारी डायरेक्ट म्हणली राहुलचं नाव घेते, नाही तर बाकी सगळ्या राव बिऊ हे ते म्हणत होत्या. पण लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं माहिती का? तू आणि मी, बाकीचे गेले उडत. आणि ते आरोतुरच असतं त्यांचं, ते किती बी नाही म्हणलं तर निघतच. पण असू द्या, यालाच खरं प्रेम म्हणतात. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. हा वहिनी. स्नेहल सूरज दौंड. उखाणा. गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट, सूरजरावांचं नाव घेते सोडा माझी वाट. अगं भया भया, सोनाहारी जाऊ दे मला बाजारे, अडवी तुका मला वाटे बरी. सोनाहारी जाऊ दे मला बाजारे, अडवी तुका मला वाटे बरी. हा वहिनी. पूजा गोकुळ आसवले. उखाणा. शंकराच्या पिंडीला हार घालते वाकून, गोकुळरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. काय चेंज केलं बया, महादेवाला शंकरच केला वहिनी. आल्यास बोलायचं नाही. चला टाळ्या. खाली कुठे निघाले वहिनी? हा बटन जरा बंद करून ठेवा 1 मिनिट. हा चला रेडी. 1 2 3 मळ्यात. तळ्यात. मळ्यात. पूजा वहिनी काय प्रॉब्लेम आहे? लय लोड नका घेऊ पूजा वहिनी. तुम्ही जाग्यावर उडी मारा, वाऱ्याने मागे जाता. हा चला रेडी. तळ्यात. दोन्ही पाय सोबत उडी मारायची. कडच्या वहिनी पडत नाही खाली, तुम्ही काळजी करू नका. चला मळ्यात. तळ्यात. मळ्यात. जाऊ मागे जाऊ. हा आरामाने खेळा, काय प्रॉब्लेम नाही. समजायला थोडा वेळ लागतो. चला तळ्यात. दोन्ही पाय एकदाच, असं असं नाही. हा चला मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. दोन्ही पाय एकदाच वहिनी. तुम्ही दोन्ही पाय एकदाच नका, ते तुमचं असं तुकडू. चला मळ्यात. तळ्यात. मळ्यात. तळ्यात. मळ्यात. मळ्यात. पुढे आल्या पुढे. पूजा वहिनी पुढे. हा अजून कोण आलं पुढे? तिकडे कोणतरी आलं. या वहिनी पुढे आलं ना, इथं थांबा, पुढे थांबा येऊन. हा आता 1 2 या 3 वहिनी पहिल्या गेम मधून आउट झाल्या, बरोबर ना? त्यांनी चुकीची उडी मारली म्हणून आउट. पण वहिनी तुमचा काही प्रॉब्लेम नाही ना? नक्की ना? नाही नाही बया, तुम्ही केस बेस मोकळी सोडली. पुन्हा देवीची गाणी सुरू होणार आहेत. वहिनी सुरू होत आल्या. डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग. पुन्हा आमची फजिती करू नका. आत्ताच सांगा लिंबू नारळ काय आणायचं आणून ठेवायला सांगतो. इथं पुन्हा लिंबू द्या, नारळ द्या. अंगात बिगात येत नाही ना वहिनी? नक्की ना? हा मग बरं बाबा, काय प्रॉब्लेम नाही. बरं जर कोणाच्या अंगात आलं तर कोणाला येतं का ते? देवा शांत व्हा, काय झालं असं म्हणता येतं का? कोणाला विचारता येतं का? नाही. हा चला रेडी. 1 2 3 पुढे थांबा तुम्ही. या 3 जणी आउट झाल्या, बरोबर, पहिल्या गेम मधून. पण पूजा वहिनी खास तुमच्यामुळं या दोघींना पहिला 1 डाव भूताचा म्हणून मार. हा थांबा जागेवर. आता थांबा की जागेवर, जाऊ पाठीमागे. आता तुम्ही आउट नाहीत. हा इथून पुढच्या वहिनी चुकीची उडी मारली की आउट. नाही तर बया त्या पूजा वहिनीला भूताचा डाव दिला. आता आम्हाला मर्यायचा द्या, मसुबाचा द्या, देवाचा द्या, अजिबात नाही. फक्त एकच डाव भूताचा. तुम्ही चुकीची उडी मारली की तुम्ही आउट होणार. हा चला रेडी. 1 2 3 मळे. सांगा असं 1 2 3 काय जाऊ वहिनी बया. तुम्हाला वाटलं त्या पैशाच्या पर्स संपतात ते काय? हा कुठे त्यांना बक्षीस द्या खाली. इकडे वहिनी कमी इकडे, इकडून खाली जाऊ. चला रेडी. तुम्ही पण जाऊ झाले. हा पाय पडला. हा बाबा या तुम्ही. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात. मळ्यात. पूजा वहिनी बाय बाय. शेताच्या वहिनीला घेऊन या ना.
शेजारच्या वहिनीला. हा कम हिअर. चला चला इकडनं वहिनी वहिनी इकडनं. पूजा वहिनी टाटा करा. वहिनी पूजा वहिनी टाटा बाय बाय. गेली निघाली बसून द्या. वहिनी दमानी खाली उतरा जिना मोडताय. टाटा. हा आता या थांबा. तुम्ही थांबा वहिनी. तुम्ही थांबा इकडे. तुम्ही थांबा. जागा मिळाली की थांबायचं. हा गप्पा नाही मारायची वहिनी. बचत गटाची मीटिंग नंतर. हा चला रेडी. कळलं वहिनी तुम्हाला नवीन आलेल्या वहिनी. जाता नवीन आल्या. तळ कुठे मुळे कुठे माहिती ना. नाही तर पुन्हा म्हणताना आम्हाला माहित नव्हतं. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात दोन्ही पाय एकदाच. हा चला मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. दमाना वहिनी दमाना. तळ्यात दोन्ही पाय एकदाच. हे असं टोकडो टोकडो असं नका करू. चला त्यांचा हात सोडा. नाही तर तुम्ही आउट आले त्याला मी आउट करता. चला 1 2 3 तळ्यात. वहिनी पाय गेला. बाय बाय. थांबायचं का तुम्हाला वहिनी. थांबायचं का वहिनी. इकडे पा मला बोला. थांबायचंय का वहिनी. थांबायचं मला माझ्या संग बोला वहिनी. तोंडाने सांगा. हो तुम्ही थांबा की बाया. हसून हसून द्या. हा वहिनी थांबायचंय का नाही. तुम्ही खाली जावा. इकडे कोणाचा पाय गेलता तुमचा ना. तुम्ही जावा. टाटा. तुम्हाला थांबायचंय का अहो तोंडाने सांगा ना. नाही बाया असं उद्या आम्हाला मोजर गेम मध्ये जावा खाली. पुढच्या गेम मध्ये बोलतो. काळजी करू नका. नाही त्यांना घेतलं की बाकीचं पण म्हणतात ना मला ते घ्या म्हणून. बाकी काय नाही. वहिनी वहिनी टाटा. बोलवतो दुसऱ्या गेम मध्ये. काळजी करू नका. चला रेडी 1 2 3 मळ्यात मळ्यात. तुम्ही आउट होऊ नका. तुम्ही ओखाण्याच्या मुकादम आहेत. तिकडे 3-4 वहिनी तुम्हाला विचारतात घेऊ का कसं करू. तुम्ही काय करता वहिनी. शूटिंग शेतीचं काम का. माझं शूटिंग आहे की हो. मी म्हणलं भया 8 तास गोळ्या आपण लांब चला. शेती कामामध्ये मुकदम असतं का. हा तरी काही विचारतात तुम्हाला की आता काय करायचं पुढं. सांग बघा काय करायचं पुढं म्हणून नाही केलं. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी तुम्हाला तळ कुठं मळ कुठं हेच कळणार नाही. चला मळ्यात तळ्यात तळ्यात तळ्यात. वहिनी तसं वडावडी करायचं नाही बाया. जायचं जे एकटीने जायचं नाही. तुम्ही दोघी घेऊन जाताल. चला मळ्यात तळ्यात 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 मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. इकडचा मॉनिटर कमी झाला का. हॅलो एकदमच कमी झाल्यासारखं वाटला आवाज. हा तळ्यात काय चालू मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तळ्यात. चला मळ्यात तळ्यात तळ्यात. मी तुम्हाला तरी एकदा चान्स दिला होता वहिनी. खेळायचं का परत वहिनी. हा काय झालं वहिनी. येतो तुम्हाला. तुम्ही हो म्हणा फक्त. जे खेळायचं का तुम्हाला पुढच्या गेम मध्ये. घेणार नाही घेणार नाही असं मी नाराज करत नाही कुठल्या वहिनीला. काळजी करू नका. वहिनी तुम्हाला पुढच्या गेम मध्ये घेणार. वहिनी टाटा करा मला. वहिनी वहिनी मला बाय बाय करा. वहिनी टाटा. हा बसून. चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात मळ्यात. सगळ्या सुधारल्या एकदा जोरात टाळा वाजवायचा. वहिनी तुम्ही लय चांगला उखाणा घेतला का. तुम्ही काय करता. आणि तुम्ही काय करता. शेती. तुम्ही शेतात जात नाही भैया. त्या वहिनी शेतात जात नाहीत. हा लहान भाळे म्हणतात नाहीत का असतं काय. पण पुन्हा जाता का मग. नाही जायचं अजिबात नाही जायचं. आपल्याला काय करायचं घरी खायला मिळतं शेतात जायचं एवढं. हा चला रेडी 1 2 3 मळ्यात
काय मी एकटेच आउट झाले का? हा चल रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात जाऊ शेतात गेलेलं चांगलं असतं या वहिनी थांबायचा थांबा चला 1 2 3 तळ्यात चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात 1 2 3 तिकडे कोण आलता पुढे पाठीमागं तुम्ही होते ना रशी गुतली होती हा ठीक आहे वहिनी तुम्हाला सुट आहे काय परत लव्ह मॅरेज ठरवा तुम्ही हा इकडचे जावा टाटा बक्षीस घेऊन खाली जावा या वहिनी थांबा थांबा सगळ्या जणला जागा पुढे थांबा या वहिनी तुमचं कोणाचं लव्ह मॅरेज आहे का सांगा नाही ना वहिनी तू काय ना बाबा आमचं नाही हा इथं या नाही तर जागा आहे अहो इथं या की बाय वहिनी तुम्हाला किती गुंताभर जागा लागते हा या बघा जागा तिकडे कडेला थांबा जावा कुणाचंच भांडण नको कडेला जाऊन थांबा इकडे या ना तुम्ही ह्या तुमच्या जोडीदार आहेत का थांबावं त्यांच्या संघावर कर तुम्ही सरका सरका नाही नाही तुम्ही हिंदी बोलताय सरका इकडे द्यावं बिचारला असं करू नका द्या जागा द्या या वहिनी या त्यांची इच्छा बाया तुमच्यासोबत खेळायचं चला रेडी तळ पुढं आहे मळ पाठीमागं आहे चला मळ्यात हा दोन्ही पाय होताच टाकायच्या चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात अंगा असं बया 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 त्याला वाटतं कुठं मी एकटी चुकून राहिले की पहिली टा बसून द्या जाऊ खाली पुढच्या गेम मध्ये बोलवतो चला रेडी हे स्टेज कोण बांधलाय मांडववाले आहेत त्याच्यात आहेत का इथलेच आहेत का मांडववाले नाही ना पण त्यांचं पण आहे का इथं कुठे आहेत मांडववाले हा त्यांच्यासाठी एकदा सगळ्या महिलांनी हात वरती करून टाळ्या वाजवा कोणी त्यांना उड्या मारायला मी करणार तुम्ही करणार मजबूत बांधून दिलाय तरी स्टेज काय ठिकाणा घालाय तेवढा घाला पडून हा चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात हा काय झालं सरपंच रावसाहेब वागचौरे साहेब आहेत का गेले कुठं आहेत ना साहेब आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये एखादा जीसीबी आहे का म्हणजे पटकन नाही असं आहे का आहे हा वहिनी बोलवायचा का मग नको मग इकडनं खाली मग तुम्हाला पुढे यायला वेळ लागायला म्हणलं जीसीबी बोलून या टाटा हा तसंच होतं भैया ते मोबाईल चांगला घ्या तुमचं सिम कार्ड बदलून घ्या वहिनी इकडनं टाटा हा जाऊ बाय बाय खाली जाऊ इकडनं त्यांना जागा द्यायला त्यांना भरपूर जागा लागतात पुढच्या गेम मध्ये बोलवतो काळजी करू नका जाता जाता बक्षीस घेऊन जाऊ चला रेडी 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात पुढच्या वहिनी टाटा हा जाऊ जाऊ बाय इकडे सरका थोडं इकडे सरका थोडं इकडे सरका इकडे सरका खरं सांगा खोटं बोलू नका तुमच्यापैकी डान्स कोणाला येतो करायचा नाही फक्त येतो का सांगा येतो तुम्हाला येतो बाकी कोणाला नाही नाही तुम्ही हात नाही करायचा तसं नाही हा तसं नाही करायचं नाही हो वहिनी भ्या लागलेला की त्यांच्या संग भांडायला लय वाटत दिसताय तुम्ही हा तिकडे बघून हसताय आता आहे का नाही त्या हा तुम्हाला डान्स येतो का नाचायचं नाहीये डान्स करायचा नाही येतो का फक्त विचारलं नाही तुम्हाला येतो येतो खोटं बोलायचं नाही तुम्हाला येतो त्यांना येतो बाकीच्या कोणाला येत नाही बरोबर ना हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात तुम्ही डान्स नाही म्हणलं इकडे तुम्ही वाकडा तरी द्या चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 डान्स देत नाही
खोट खोट बोलायचं नाही. कॉपी माझ्याकडे चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात तळ्यात. आता सगळ्या सुधारल्या सगळ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवा. आता नियम थोडा चेंज. चला मळ्यात मळ्यात हा तळ्यात मळ्यात हा. आता नियम चेंज. आता दोन्ही हात आहेत ना कमरेवर ठेवायचे. ठेवा. काय साडी बांधायची पदर बांधायचा बांधून घ्या. परत हात निघाला की तुम्ही आउट. हात निघाला की आउट. थोडा अंतर घ्या वाटलं तर. हात निघाला की तुम्ही आउट होणार. मी काही म्हणेन तुम्ही हात काढायचा नाही. हा खेळणाऱ्या वहिनी इकडे बघा. सगळ्या रेडी आहेत सगळ्या. ठेवा कमरेवर हात. आत्ता जर हात निघाला कशालाही तर तुम्ही आउट होणार. रेडी आहेत का सगळ्या वहिनी? कडाच्या वहिनी रेडी? सगळ्या रेडी? हात निघाला की आउट. मी काही म्हणेन हात काढायचा हे सुद्धा काढायचा नाही. वहिनी रेडी सगळ्या? हा बया वहिनी साडी आधीच नीट करून घ्या. काय करायचं आउट होता. हा घ्या करून. काय करून घ्यायचं आताच. काय साडी बांधायची बांधून घ्या. पुन्हा मी केस विचारायला काढला पदर खवायला काढला असं काय सांगू नका. मेसेज करायला काढला असं काय सांगू नका. हा मॅडम तुमचे मॅडम आहेत का? तुम्ही शाळेत होता? हा चला रेडी झाल्या वेळी तयार? सगळ्या वेळी तयार आहेत. आता नियम आहे का पुढं तळ होतं ते पाठीमागं आणि पाठीमागचं मळ पुढं म्हणजे उलट. आता काय झालं डोक्यात पॅक झालं ना तळ कुठे आणि मळ कुठे. थोडं चेंज करायला लागेल ना. हा हा खाली चला खाली. हात काढून सांगितलं नाही 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 चला नाही 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 हात काढला आऊट. चला खाली खाली जायचं. नाही नाही हा बघा परत काढला. नाही 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 आता तुम्ही आउट झालात. वहिनी आता कुठे उभे आहेत तुम्ही? तळ्यात. तुम्ही कुठे उभे आहेत? तळ्यात. हा साडीवर धरा भिजेल. नाही का भिजत? हुशार आहे वहिनी. तुम्ही जावा खाली. नाही नाही असं नाही वहिनी तुम्ही हात काढला नाही. सगळ्यांसाठी नियम. पुन्हा तुम्हाला घेणार दुसऱ्या गेम मध्ये. काळजी करू नका. टाटा मोठा बाय बाय. हा चला रेडी? ह्यावी खरेदी करतात. इकडून त्याला बक्षीस द्या बक्षीस. चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात 1 2 3 टाटा बाय बाय. तुम्ही नाही तुम्ही नाही. आता थोडं तुम्ही जोपर्यंत अशा डोक्यावर पडत नाही तोपर्यंत नाही. हा तुम्ही जाऊ खाली. हा तुम्ही जाऊ खाली. हा तिकडे नाही ना कोणी. चला 1 2 3 मळ्यात. लव्ह मॅरेज बाय बाय. चला हा 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. हा चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. हा तुम्ही जाऊ. टाटा जा. तुम्ही उडीच नाही मारली. तुम्ही पण जाऊ. मागं पुढे झालंच नाहीत ना. टाटा मागं पुढे उडी नाही मारली तुम्ही. मी बघितलं की जागेवर सध्या. जाऊ आहे का नाही? हा वहिनी तुम्ही बघितलं ना? नाही भया कशाला भांडण लावतो मला आमचं. हा कसं जागा कशी कमी झाली बघा. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात. 1 2 टाटा. तुम्ही गेलेच नाही शेवटी होईल. हा हो टाटा बाय बाय. दोन गेली निघाले. काढा तुम्ही हात काढा. आणि आपल्याला मिळालं आहे पहिल्या गेम मधून या 3
हा, पण जगनचा आवाज आहे का, म्हणजे जगनचा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल महिलांना खूप असे गाणी आवडतात जे जगन गातो. आणि जगनकडे एक वेगळीच कला आहे, म्हणजे त्याला सध्या असं म्हणता येईल की सरस्वती प्रसन्न आहे बिचाऱ्याला. उत्तम सुंदर आवाज आहे त्याचा. एकदा त्याचं गाणं आहे का, म्हणजे तुम्हाला कळेल. दादा इफेक्ट आहे सिंगिंगचा. हेलो हेलो नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम, नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम, नजर के सामने जिगर के पास. क्या बात आहे, क्या बात आहे. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे जगनसाठी. आणि बिचाराचं लग्न नाही झालेलं, आमच्या टीम मध्ये एकटाच मुलगा आहे. काय याच्यासाठी तुला बोलवलं, सगळ्यांना बक्षीस दे, तुझं बी लग्न लवकर होईल, बाकी काय नाही. दोन पाठीमागं. आणि शुभंगी, आमच्या कार्यक्रमातल्या ज्या गेम्स आहेत हे कलाकार दिसत नाही, पाठीमागं बॅक टीम आहे आमची, यांच्यामुळं हा कार्यक्रम संपन्न होतो. ज्या गेम्स डिझाईन केलेल्या आहेत त्या सगळ्या शुभमनी केल्यात. एकदा जोरदार टाळ्या शुभम मिळूसाठी झाल्या पाहिजे. गणेशजी, तुम्हाला महिलांना माहिती असेल, महिलांवरती बरेचसे गाणे आले, पण महिलांवरती एक गाणं आलं होतं, त्या गाण्याचं नाव होतं शांताबाई. कोणाला कोणाला गाणं माहिती आहे? ते गाणं ज्यांनी लिहिलं, ज्यांनी गायलं, ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजय लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही आता आवाज तर ऐकलाच असेल. आणि दुसरं गाणं होतं जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेठ तुम्ही नादच केलाय हे. ते जे गाणं आहे ज्यांनी गायलं ते गणेशचे मामा आहेत उमेश गवळी, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गणेशच्या परिवारातली बरीचशी लोक संगीत क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे गणेशला संगीतातलं उत्तम ज्ञान आहे. गेली 10 ते 12 वर्ष झालं तो प्रयत्न करतोय मला गाणं शिकवायचा, पण मी काय अजून शिकलो नाही. त्याच्यामुळे आता जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजे. आणि हा जो शूटिंग करतो याचं नाव आहे प्रशांत पाडाळे, आम्ही याला लाडाने सोन्या म्हणतो. तर तुम्ही जे ऑडी, BMW ह्या ज्या गाड्या आहेत, मोठमोठ्या गाड्या आहेत, जॅगवार, या गाड्यांचं व्हिडिओ शूटिंग जे असतं, जे आपण व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ शूटिंग करणारी कंपनी सोनूची आहे. त्या कंपनीमध्ये सोनू जॉबला आहे, पण आम्ही त्याच्याकडे ते मोठ्या मोठ्या कॅमेऱ्यावरती जॉब काम करतो, पण आम्ही त्याच्या हातात किती मोठा कॅमेरा देतो बघा. एकदा जोरात टाळ्या सोनूसाठी पण झाल्या पाहिजे. 3 चान्स आहेत. है साला कौन बनेगा करोड़पति है, 1 हा, है साला कौन बनेगा करोड़पति है, 2 हा, है साला कौन बनेगा करोड़पति थांबा हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, 1 हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, सांगतो हा, 3 हा होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, सांगतो. ताकद कोणाची लागत नाही, ताकद लागली पाहिजे. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, थांबा सांगतो हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, तुम्ही हसू नका बया, तुम्ही हसले तर आउट होताल. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हा होईल. हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, ताकद लागली पाहिजे. हे साला कोण बनेगा करोडपती अशी. हा, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. तुमची थोडी ताकद लागली पण तरी तुम्हाला सेमी फायनल गेला. ह्यांना सेमी फायनल जाऊ वहिनी खाली, खाली जाऊ तुम्ही. स्टॅम्प घेऊन जायचा. हा वहिनी
हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, नाही हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, काय शेवटचं बोललं ना त्याच ताकदीनं 3 वेळा बोला. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. सेमीफायनल. हा वहिनी. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति है, क्या बात है. एक हा जोरात. हे साला कौन बनेगा करोड़पति है, 2 हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है, सेमीफायनल वहिनी. चला ताकद लावायची जोरात. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. शेवटची चांगली लावली पण पहिल्या नाही लावले. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. हे जीव जाईल यांचं घे यांना. जा वहिनी चला सेमीफायनल मध्ये तुम्ही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, क्या बात है. एक सेम वहिनी सेम. हात वगैरे सगळं सेम करा. सेमीफायनल जाणार. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, कोण. हे साला कौन बनेगा करोड़पति है, 3 वहिनीला सन्मानाने सेमीफायनल. चला वहिनी. हा हे साला कौन करोड़पति बनेगा है. एक वहिनी कोण इकडे कसं केलं काही घेणार नाही. इकडे सरळ इकडे घेणार. हा हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा. आणि हलू नका तुम्ही. जर हल्ला तर कोण मिळलं पहिलं तुम्ही घेणार नाही. ताकद सेम लावायची. हा हे साला कौन करोड़पति बनेगा है, हे साला कौन करोड़पति बनेगा है, हे साला कौन करोड़पति बनेगा है. 3 वहिनी सेमीफायनल. जाऊ खाली. हा वहिनी. ए साला कौन करोड़पति बनेगा. सेम बोलायचं. हा ए साला कौन करोड़पति बनेगा. सेम बोलायचं. सेम. हा ए साला कौन करोड़पति बनेगा. वहिनी सेमीफायनल मध्ये वहिनी. चला लवकर. हा या वहिनी. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. आपल्या गावचे सन्माननीय सीए गणेश भाऊ तोरमल आहेत का. कुठे आहेत गणेश भाऊ. गणेश भाऊ कुठे आहेत. गणेश भाऊ तोरमल आहेत का. गणेश भाऊ कुठे गेले. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा ताकद त्यांनी ताकद कशी लावली बघा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. लय कमी पडली त्यांच्या पुढे आता. हा. समोर वहिनी. समोर. हे साला कौन बनेगा करोड़पति है, क्या बात है. एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, 2 हे साला कौन बनेगा करोड़पति है. जाऊ इकडे खाली. गेला सेमीफायनलला. हा वहिनी. हे मी पकडतो. करंट लागते. शॉक लागते करंट वरती. हे साला कोण बनेगा करोडपती. 3 वेळा. हे साला कौन बनेगा करोड़पति है, क्या बात है. एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, 2 हे साला कौन बनेगा करोड़पति है. हा इकडनं. यांना सेमीफायनलला घ्या. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है, क्या बात है. एक हा हे साला कौन बनेगा करोड़पति है, हे साला कौन बनेगा करोड़पति है. वहिनी थांबा इकडे. दया या वहिनीकडे बघा. मगाशी वहिनीला म्हणलं होतं तुम्हाला खेळायचं का. वहिनी खेळायचं का. बोला की वहिनी. आणि आता बया थांबा म्हणलं तर थांबणार. किती बोलायला बघा. बसून घ्या वहिनी. चला सेमीफायनलला. हा या वहिनी. तुमचा नंबर आहे आता. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है,
ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है. क्या बात आहे. वाजवा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. जावा सेमी फायनलला. हा जमते का वहिनी? ये साला कौन बनेगा करोड़पति है 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 ये साला कौन बनेगा करोड़पति है. तुम्ही काय झाडं तोडायचं काम करता का बया? उचलली कुराने हँग हँग. झाड तोडता का ऊस तोडता? ऊस तोडता का? ऊस तोडत नाहीत का? नाही ना. घ्या यांना सेमी फायनलला घ्या. हे तुम्हाला कवा जेवायला मिळेल. जावा वहिनी. हा पूजा वहिनी तुम्ही तर बाई आम्ही तर बच्चन आगातच आणला. वहिनी अशाच उभा राहिल्यात बघा. हा या वहिनी तुमचाच नंबर आहे. त्यांना पुढे ढकलता. काय सांगायचं डायलॉग का? मला विचारा की वहिनी. हा या इकडे. हे साला कोण बनेगा करोडपती वही. हे साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है. हा बाई इकडे थांबा. या वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बोलेगा करोड़पति है. बोलले का? इकडे थांबा. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है. यांनी डायलॉग चांगला बोललाय. यांना सेमी फायनलला घ्या. हा जमतं का वहिनी? हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है. बस हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है. खुश कर म्हणायचं अजून. बस बस का? या, थांबा. हे घ्या यांना वहिनी. जाऊ खाली बाय. बारीक वहिनी एवढ्या जोर जोरात बोलले त्यांना नाही द्यायचं. जाऊ वहिनी सेमी फायनलला घ्या तुम्ही. हा चला रेडी वहिनी. या वहिनीला चिमणी नाही दिलेली. त्यांचं भांडण झालं का? नाही देते वहिनी देते. तुम्ही शेतात जात नाही ना म्हणून तसं करते ती. आता तुम्ही पुढच्या वर्षी नाही आलो ना तुम्ही म्हणा मी शेतात गेलते एवढंच म्हणा. बस बाकी काही नाही. चला रेडी. हा या वहिनी. याच्यात उभा राहायचं आणि त्या बकेटमध्ये चेंडू अडकवायचा. जर अडकला तर तुम्ही सेमी फायनल आउट होणार. चला गणेश रेडी. भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम एक नंबर. हा भाऊजी रमेश परळीकर त्यांचा कार्यक्रम एक नंबर. पाहून सगळ्यांना वाटतंय बरं पाहून सगळ्यांना वाटतंय बरं. पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर पुन्हा एकदा आपला होम मिनिस्टर. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. कॉमेडीचा खेळ हाय पैठणीचा विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा. रमेश भाऊजी असत्या बरोबर रमेश भाऊजी असत्या बरोबर. हो पुन्हा एकदा आपला हो. आणतो बघा मी. पण माझ्या बायकोचं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे पुरुष मंडळी तेवढं मी म्हणतो वीरगाव मध्ये तुमची
एक बी महिला नसेल की तेवढं तिच्या नवऱ्यावरती प्रेम करत असेल. ती लव्ह मॅरेज झाल्या वहिनी कुठे, त्या बी करत नसतील तेवढं. बरं वीरगाव सोडा, तुमच्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढं प्रेम करणारी कुणीच नसेल नवऱ्यावरती जेवढं माझी बायको करते. बर तुमच्या जिल्ह्यात सोडा, महाराष्ट्रात भेटणार नाही. महाराष्ट्र सोडा, भारतात भेटणार नाही. बर भारत सोडा, जगात सगळ्यात जास्त जर कुणाची बायको जास्त नवऱ्यावरती प्रेम करत असेल तर ती फक्त माझी. त्याचं कारण असं वहिनी, आता कार्यक्रम करायला मी इथं वीरगावला आलो म्हणजे इथून 3-3.5 तास पुण्याला जायला लागतात. कार्यक्रम जर 12ला संपला तर मला घरी जायला 4-4:30 वाजतील. कधी कधी घरी जायला मला सकाळचे 7 वाजतात. पण जोपर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. त्याचं कारण असं आहे, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक करतो, मग आम्ही दोघं बसून जेवतो. आणि जेवण झालं, वागचोरे साहेब, जेवण झालं की मी भांडी घासून झोपतो. कारण परत दुसरीकडे कुठे कार्यक्रमाला जायचं असतं मला म्हणून. तर त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या बायकोने तुमच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासून कामाला लागा. उद्यापासून तुमची बायको म्हणणार तुम्ही देव आहे, तुमच्यापेक्षा जगात भारी कुणीच नाही. तुम्ही आजपासून कामाला लागा. बघा तुमची बायको असं म्हणते का नाही, आहे का नाही वहिनी? बरोबर, ह्या वहिनीला पटले, बरोबर आहे म्हणते. हा चला वहिनी, 2-2 चेंडू दिलेत तुम्हाला. एक-एकच दिलाय, एक-एकच दिला त्यांना. 2-2 कोणाला दिले? हा तुम्ही या इकडे, चला या. 2-2 कोणाकडे घ्या इकडे वहिनी. इथे ह्यांच्या पाठीमागं मंदिरात लाईन लावतो ना आपण, तशी लाईन लावायची. त्या झाल्या की त्या, ते झाल्या की त्या खेळायचं. गेम खेळायला ना वहिनी काय करायचंय, हीच जास्त जवळ आल्या इथं, ह्याच्यात उभं राहायचं, बकेटमध्ये चेंडू अडकवायचा. गणेश म्युझिक रेडी आहे? हा म्युझिक. हा जब से तुझे मैंने देखा सनम, जब से तुझे मैंने देखा सनम, मेरी आंखों में तुम, मेरी सांसों में तुम, मेरी आंखों में तुम हो। किसी दिन बनेगी तू राजा की रानी, जरा फिर से कहना। बड़ी दिलरुबा है ये सारी कहानी, जरा फिर से कहना। अभी तो मिले हैं, अभी तुम ना जाना कि दिल बन गया है तुम्हारा दीवाना। ओ जरा फिर से कहना, तुझे ना देखूं तो छे मुझे आता नहीं है, एक तेरे सिवा कोई और मुझे आता नहीं है। कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है। जाओ खाली आता. दिल दीवाना ना जाने कब खो गया, तुमने ऐसे देखा कि कुछ हो गया। दिल दीवाना ना जाने कब खो गया, तुमने ऐसे देखा कि कुछ हो गया। हो कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान। इन लम्हों में दर्द है, इन मौसम में प्यास है, पहले पहले प्यार का एक ऐसा एहसास है। हर पल नशा छाने लगा, ये क्या मजा आने लगा। हो कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान। दिल दीवाना ना जाने कब खो गया, तुमने ऐसे देखा कि कुछ हो गया। वादा रहा प्यार से प्यार
मांडी घालून बसा. तिथलं बसताना आईच्या हातीनं तिथवाय दिवस मी वाटी भीती तिथलं बसताना आईच्या हातीनं तिथवाय दिवस मी वाटी भीती हिच यरमाळ्याची सतीन येड डोंगरावर नांदती हिच यरमाळ्याची सतीन येड डोंगरावर नांदती. यांच्या वतीने त्यांच्या धर्मवीर आनंद दिघे स्कूल आहे त्या स्कूलवरती त्यांनी कार्यक्रम घेतला होता. मला माहित नाही तुमच्यापैकी कोण आलं होतं आणि कोण नाही, पण एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यावेळेस मला फक्त आनंद दिघे स्कूल एवढंच माहिती होतं, पण ज्यावेळेस प्रवीण तरडे यांनी पिक्चर केला धर्मवीर आनंद दिघे, हिंदुत्व काय असतं कसं असतं आणि धर्मवीर हे नाव काय आहे, ह्या चित्रपट बघितल्यानंतर आनंद दिघे हे जे स्कूलला नाव त्यांनी दिलं होतं त्याची किंमत मला चित्रपट बघितल्यानंतर कळाली. त्यामुळं माझा कार्यक्रम आवडत असेल तर सन्माननीय रावसाहेबजी वागचौरे आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य ज्यांच्या वतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे ते CA गणेश थोरमल यांच्यासाठी. सगळ्या महिलांनी ते स्टेजवरती येईपर्यंत हात वरती करून टाळ्या वाजवायच्यात. या स्टेजवरती चला तुम्ही जण स्टेजवरती यायचं तुम्ही जरा. यांच्यामुळे मी आज आपल्या वीर गावामध्ये आलेलो आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडलाय ना? तुमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या इथे दक्षिणमुखी मारुती आहे, बरोबर ना? आणि आपली जी ही देवी आहे अंबिका माता, हे जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारी देवी आहे, बरोबर का नाही? बोला माता माता की, अंबे माता की. तर म्हणजे माझं आणि यांचं नातं कसं आहे एवढ्यासाठी मी यांना स्टेजवरती बोलवलंय. पण तुम्हाला जर माझा कार्यक्रम आवडला असेल आतापर्यंत केलेला तर या तिघांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. म्हणजे आवडलाय कार्यक्रम, हा सगळ्यांना आवडलाय ना? गणेश भाऊ ज्यावेळेस पुण्यात होते किशोर देशमुख हे माझ्यासाठी देव आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल की मी काहीच नव्हतो पुण्यामध्ये. ज्यावेळेस स्ट्रगल पिरियड होता त्यावेळेस मला सरांनी सांभाळलं, सरांकडे मी जॉब केला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्या त्याचं एकमेव कारण किशोर सर आहेत, किशोर देशमुख. मला लहान भावासारखं ते सांभाळतात पुण्यामध्ये. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे हे सांगण्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जी गोष्ट मला जमत नाही ती मी सरांना सांगतो आणि सर मला करून देतात. माझं घर, माझे मुलं जे आहेत त्या मुलांचं शिक्षण, त्यांचं इंग्लिश मिडियमचं ऍडमिशन, त्यापर्यंत सरांची मला मदत असते आणि एकदम लहान भावासारखं मला मानतात ते आणि मला मदत करतात. ज्या वेळेस नोटाबंदी झाली त्यावेळेस प्रॉब्लेम झाला की मला माझ्या अकाउंटला म्हणजे असं CA वगैरे मी काय लावलेला नव्हता. त्यावेळेस मला किशोर सरांनी गणेश भाऊंची ओळख करून दिली. आणि आज म्हणजे मी तर खूप छोटा कलाकार आहे, पण पुण्यामधले दिग्गज उद्योजक, त्याचप्रमाणे मोठे मोठे कलाकार आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांचे अकाउंट हँडल करण्याचं काम तुमच्या या छोट्या म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या गावामधला हा व्यक्ती गणेश तोरमल CA म्हणून काम करतात. खूप मोठे म्हणजे दिग्गज लोकांचे अकाउंट हँडलिंग करण्याचं काम गणेश भाऊंकडे आणि माझी ओळख तशी गणेश भाऊंची झाली. त्याच्यामुळे गणेश भाऊंसाठी एकदा जोरात टाळ्या. आणि आज त्यांनी कार्यक्रम म्हणजे तसं आम्ही नेटवर्कमध्ये आलो कितीतरी दिवसापासून ते माझं अकाउंट सुद्धा तेच हँडल करतात. मला अकाउंट मधलं काही कळत नाही. पैसे आलेले काय असेल मी त्यात टाकतो, त्याच्यानंतर त्यांना सांगतो. आणि यांची एवढी क्विक सर्व्हिस आहे. मला एकदा फाईल पाहिजे होती जी आपण लोन भरतो ती, आणि हार्ड कॉपी पाहिजे होती, एक ठिकाणी भरायची होती. मी सरांना सांगितलं, सरांनी गणेश भाऊंना सांगितलं, मला वाटतं 11 साडे 11 वाजता सांगितलं आणि यांनी हार्ड कॉपी पुण्यामध्ये 11 साडे 11 वाजता सांगितलं. संध्याकाळी 6 वाजता मला बस स्टँडला जाऊन सांगितलं की तिथं तुमच्या गाडीपाशी येईल, तुम्ही तिथे जाऊन घ्या. एवढी क्विक सर्व्हिस आहे यांची. त्याच्यामुळे यांच्याकडे खूप मोठे मोठे अकाउंट हँडलिंगसाठी आहे. एकदा जोरदार टाळ्या गणेशजी यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि सरपंच ज्यावेळेसपासून या गावामध्ये सरपंच म्हणून लाभले आपले रावसाहेबजी वागचौरे, त्यावेळेसपासून त्यांनी नवीन प्रथा आपल्या गावामध्ये या ठिकाणी केलेली आहे. मुलगी झाल्यानंतर त्या मुलीचा आणि ज्यांना मुलगी झाली आहे त्या मातेचा मान आणि सन्मान यांच्या वतीने केला जातो. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या भागामध्ये. ही नवीन रूढी परंपरा या त्यांनी घालून दिलेली आहे. म्हणून हे तिन्ही लोक माझ्यासाठी खूप मोठे व्यक्तिमत्व आहेत. तशा तर माझ्या तारखा एक वर्ष गणपतीच्या अगोदर लोक बुक करतात, पण मला सरांनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की दिवाळीला आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे. मला तुम्ही मला लवकर सांगितलं तर मी तुम्हाला तारीख देतो.
मग त्यावेळेस ते म्हणले की त्याच्यात काही मेळ जमत नाही, आपला कसा कार्यक्रम घ्यायचा. 2 वर्ष प्रयत्न करत होते की परळीकर तुम्हाला आपल्या वीरगावमध्ये मी कसं आणू. तसा मी वीरगावमध्ये कमीत कमी 15 ते 20 वेळा येऊन गेलोय. परंतु कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशजींना मला या भागात आणायचं होतं. त्याचं कारण एवढंच होतं की या ज्या खाली माता माऊली बसल्यात त्या दैनंदिन जीवनामध्ये शेतीकाम असेल, घरकाम असेल, ह्या घरातल्या कामात व्यस्त असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेतरी 3 तास आनंद आणण्याचा प्रयत्न गणेशजींना करायचा होता आणि त्यांचा प्रयत्न आज मला असं वाटतं की या ठिकाणी सक्सेस झालाय का? झाला असेल तर जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला कार्यक्रम करायचा, मला एक तुम्ही तारीख द्या. मी म्हणलं तुम्ही मला तारीख सांगा, मी काहीतरी खालीवरी करतो आणि तुम्हाला बरोबर तारीख देतो. मग त्यांनी मला सांगितलं की आज संध्याकाळी मी मिटिंगला जाणार आहे आणि तुम्हाला तारीख सांगणार आहे. मला त्यांनी फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज केला 24 तारीख. मी त्यांना म्हणलं ओके डन. आणि त्याच्यानंतर फोन नाही काय नाही, पुन्हा बॅनर पाठवला आणि त्याच्यानंतर मी बाईक पाठवली. सर म्हणले अरे तुला फोन आलाय का, झालाय का? मी म्हणलं पाठवलंय. पण त्यांना तरी वाटत होतं गणेश सरांना मी येतो का नाही, म्हणून गणेश सर सारखा फोन करत होते, तुम्ही आपली तारीख लक्षात आहे तुमच्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणले काही काळजी करू नका, 100% येतो. आणि असा मी आपल्या वीरगावमध्ये आलोय. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडला असेल तर पुन्हा आता शेवटच्या एकदा हात वरती करून तिघांसाठी जोरात टाळ्या. थँक्यू. जाऊ शकता. सन्माननीय आपल्या गावचे CA गणेशजी तोरमल यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. तुम्ही कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर आणि कंबर. तरी नशीब पार्लेची पुढे आणले पूजा वहिनी. तुम्हाला काय बिस्किट मिळालं नाही का? ठेवा खाली. चला डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर कंबर. काय गया बिस्किटाकडे बघताय? डोकं माग बघू नका वहिनी, तुमचा बिस्किट पुढे बघा कुठे ते. चला कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं आणि डोकं. तुम्हाला बिस्किट मिळालं नव्हतं का वहिनी? हा मध्ये द्या पुढे मध्ये हा. चला कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं, कंबर डोकं आणि डोकं. काय गया. चला कंबर डोकं, कंबर. बिस्किट पुढ्याकडे बघू नका, तुमचं लक्ष वेळ तुमच्या मागं बाई नाही. इकडे बघा, इकडं बिस्किटाकडे लक्ष काय तुमचा. खरं सांगा बरं, पार्लेची पुढा किती दिवसापूर्वी खाल्ला होता?
5 दिवस बघा भैया आता तुम्ही हा म्हणून का नाही तर दररोज खा तरी बी बाया बिस्किट असेल एवढ्या आवड्या तुम्ही दररोज घरी तरी बी बिस्किट मागवली आधी. चला 1 2 3 कंबर डोकं. पूजा वहिनी तिकडे बघू नका तुम्ही बिस्किटाकडे बघू नका. चला कंबर डोकं बिस्किट. हा कुणाकुणाकडे बिस्किट नाही ज्यांच्याकडे आहे त्यांनी ह्यांच्या पाठीमागे लाईन करा. डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं. बघा पूजा वहिनी बया मी मुद्दाम तुम्हाला उभं केलंय पुढे बिस्किटाकडे बघू नका. कंबर बिस्किट. हा कुणाकडे बिस्किट नाहीये हा आता तुमचं तुम्ही भांडण मिटवा. मला पुढा दाखवायचा हा तुमच्याकडे नाही पुढा तुमच्याकडे नाही पुढा 5 जणी इकडच्या आउट झाल्या त्याच्यात नाही घेत पुढे घ्या पुढे तुमचा घेतला होता ना घ्या बाया त्यांना पुढे जावं घरचा पुढे घेतला होता ना दिला बाया तुम्हाला जावा. हा चला तिघी थांबा या वहिनी आता थांबा तिघी हा ठेव चल लवकर. चला 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 थांबा कुठे पण थांबायचं काही प्रॉब्लेम नाही. पूजा वहिनीची लई नजर डेंजर आहे बाया. वहिनी तुम्ही आउट होता आता त्याला लई डेंजर आहे. ये वो कमांडो है जो पत्ता हिलने से पहले पेड़ काट डालता है. कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं आणि कंबर बिस्किट. पूजा वहिनी वहिनी केळाचा तुकडा पाडला नाही धरायचं दिसतं ना बदलायचं. आरामाने खा तेल गिळायचंय. वहिनी ए बिस्किट पुडा देखील आणि बिस्किट पुडा वहिनी खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लो ठाकुर. अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लो ठाकुर. अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. खाने के लिए आप लोग बस जिंकल्या वेळी चला तुम्ही दोघी जा मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लो ठाकुर. अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लो ठाकुर.
अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो। नाही आधी तोंडातलं संभाषण बघा करायचं. हात खाली करा, हात खाली करा, हात खाली करा. पुढे बिचारी केळ सोडलं कातड्या सगळं आतमध्ये पाहिजे काय अजून केळ पाहिजे का अर्धा डझन घेऊन जा वहिनी इथपर्यंत आला खेळला आऊट झाला पहिल्या गेम पासून तुम्ही खेळलात बरोबर ना कसं वाटलं तुम्हाला खेळून एकदम मस्त वाटतं छान आवडला तुम्हाला कार्यक्रम हो आवडलं आजचा कार्यक्रम आपल्या गावचे जे सीए आहेत गणेशजी तोरमल त्यांनी कार्यक्रम ठेवला तुम्ही त्यांना काय सांगाल असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभारी आहे असे कार्यक्रम महिलांसाठी एकत्रित येण्यासाठी वर्षातून एकदा तरी व्हायला पाहिजेत अशी अपेक्षा आहे तेवढीच केळ खायला मिळते नाही नाही तुम्ही आनंदी आहात हो एन्जॉय केला कार्यक्रम एन्जॉय पुढच्या वेळेस आले तर तुम्ही भाग घेणार का हो क्या बात आहे हे बिस्किट पुडा यंदा पण घेतला होता घेतला होता का तिकडे बघा आपण त्यावेळेस जरा गेम्स वेगळे होते आता जरा गेम्स वेगळे आहेत कार्यक्रम बराचसा अपडेट झाला आहे का नाही आवडलं ना तुम्हाला बक्षीस घेऊन गेलेली आहे एकदा अगं बया बया यावेळेस गेलं असतं काय तुम्ही मला काय करायचं कुणाला तरी द्यायचंच आहे टाळ्या वाजवायच्या तरी तर वेळ नाही आता तुम्ही पहिलं बक्षीस नेल तर म्हणायला मला वाटलं की या कार्यक्रमाच्या एखादं बक्षीस देता तुम्ही आमच्या खेळण्याची मजा भेटली रोना चाहे रोना पाए दिल कितना मजबूर है किसे पता है कौन बताए रब को क्या मंजूर है रोना चाहे रोना पाए आम्हाला रडायला तरी काय करणार आता नाही काय करणार वेगळी टाटा पुढच्या वर्षी नक्की भेटा हा आता सगळ्या होता जमते वहिनी फुगवा तुमचाच पहिला नंबर आहे वहिनी जागेवर थांबायचं वहिनी जागेवर कडाच्या वहिनी जागेवर थांबायचं हलू नका अगं बया 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 वहिनी काय होते फुग्यात राहावं का ती का हे दुसरा दे ना दुसरा दे मी आधी सांगितलं चेक करून घ्या हा त्यांचा फुटला तर त्या एक नंबरला येणार हा एवढा फुगा फुगला पाहिजे त्यांचा हे का यांचा हे दोन्ही फुगे फुगले क्या बात आहे वहिनी हा आता बघा यांनी फुग्यात हवा भरली आता फुगा ह्यांच्यात हवा भरतो हा वहिनी नंबर 1 इथे बघा इथे बसा वहिनी. 2 नंबर वहिनी इथे बसा इकडे तोंड करून बसा यांच्या शेजारी बसा ओ वहिनी पलीकडे सारखा हा वहिनी बोलू नका वहिनी ओढायचं नाही वहिनी शेवटची गेम आहे ओढून आले वहिनी हा हा थोडं राहिले हा या वहिनी 3 नंबर इथे बघा वहिनी थोडं राहिले तुमचं थोडं राहिले हा बघा थोडं केवढा फुगवला वा वहिनी वा फुगवा वहिनी इकडे तिकडे बघू नका बघा तुम्ही
वहिनी फुगा की बाया हा Yes. A few moments later. फुगा फुगा बघा तुमचा परत फुगा फुगा हा 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 थोडं राहिले हा हा वहिनी कमान 5,000ची पण झाली वहिनी हा बसा खाली बसा एकच पाहिजे दोघी तुमचा बघा हा कमान वहिनी तुम्ही जिंकता हा वहिनी लावा ताकद बया लावा ताकद बड्डेला पुढे भगवा तर म्हणजे काय म्हणलं Oh, wait, come on! आवाज भी मोठा जात बरं माझे लाव ना आपण एक काम करू पहिला नंबर त्याचा वहिनी घेतला त्या वहिनीला पहिल्या नंबरचं बक्षीस या दोघींना पण पैसे देऊ लय मेहनत केली बिचाऱ्याने लय मेहनत केली उगाच असं नको यांना एक किलो मला असं वाटतं ह्याच्यापैकी 1 किलो जर खाली पाठवतो तर लय अन्याय होईल आहे का नाही हां तुम्ही पलीकडून बघा सन्माननीय CA गणेश तोमरल्यांना विनंती आपण स्टेजवरती यायचं सन्माननीय रावसाहेबजी वागचौरे सरपंच आपल्याला विनंती आपण स्टेजवरती यायचं किशोर सर आपल्याला विनंती आपण स्टेजवरती यायचं आपल्याला बक्षीस वितरण करायचं असेल स्टेजवरती यायचं पटकन स्टेजवरती या कशी वाटली पैठणी बया ज्यांना नाही भेटली त्यांच्या पोटात विशेषतः सन्माननीय रावसाहेबजी वागचौरे त्यांनी माझ्या आता कानात सांगितलं की ज्या ह्या खाली बसलेल्या आहेत त्यांना बक्षीस आहे परंतु त्यांना सुद्धा एक पैठणी दिली जाणार 4 पैठणी होत्या त्यांनी 4च्या आत केल्या एकदा जोरदार टाळ्या व्यक्तिमत्वासाठी झाल्या पाहिजे त्या चौघींच्या खांद्यावरती एक पैठणी ठेवा कॉमेडीचा खेळ हाय
पैठणीचा विजय होतो या सन्माननीय सुप्रियाताई वागचौरे यांना विनंती आपण स्टेजवरती यायचंय. त्याचप्रमाणे सौ गणेशजी तोरमल यांच्या सौ असतील त्यांनी स्टेजवरती यायचंय. या वहिनी आहेत का? दुसरं आहे का कोणी घरचं फिमेल मध्ये महिलांमध्ये? गणेश भाऊंच्या घरचं कुणी आहे का? या 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 जरा वहिनी त्यांच्या खांद्यावरती द्या. दोघींच्या ह्या चौकी पैठणीच्या मानकरी कुणाच्या बी द्या. बघा तुम्हाला कुठला कलर कुणावर चांगला दिसतोय चांगलं कळतंय. हा अरे फार किती काय लागणार नाही. पुन्हा जगन तुझ्या लग्नात अजून दुसऱ्या देऊ आपण. काय करू वागचौर साहेब क्या बात आहे. पैठण्या सगळ्या 100 बडकरी एक आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिनेशजी वागचौरे साहेब या एकदा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत. आमचे चांगले मित्र आहेत ते सतत आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात पण मी आल्यापासून ते दिसलीच नाहीत मला. या हा अजून ये का पहिला खेळ हाय पैठणीचा विजय होतो या भारी आपल्या वहिनींचा रमेश भाऊजी असल्या बरोबर तुम्ही इकडून थांबा या चौघींना थांबू दे. हा थांबा यांच्या शेजारी. हा वागचौरे साहेब या इकडे या. तुम्ही इकडे या. अहो किशोर सर राहू द्या आम्ही उचलतो भया तुम्हाला कधी. थांबा इथं. आज तुमच्या गावात कार्यक्रम आहे आणि तुम्ही काय ते कशाला उचलताय? आहे ना तिकडे जगन आपला. थांबा पुढे थांबा फोटोसाठी. थोडंसं घेऊन गणेश सर इथं थांबा. फोटो या घ्या एक फोटो. पुन्हा एकदा आपल्या भूमीत पुन्हा एकदा आपल्या भूमीत पुन्हा एकदा. तुम्ही चौघी अशाच पाठीमागे जावा. पाठीमागे चला तुम्ही चौघी या इथे थांबा. हो या. पहिला नंबर कोणाचा आहे? इकडे थांबा. पहिला तुम्ही आहेत का? ते आहेत ना इकडे. 2 नंबर तुम्ही आहेत ना? तुम्ही 3 नंबर आहेत का? 3 नंबर इथं. तुम्ही वहिनी इथं आला त्यावेळी तुमच्या डोक्यात होतं का मी 4थ्या नंबरवर येईन? नव्हतं. मग कसं काय जिंकले? काय माहिती. मी आधीच सांगितलं होतं की डोक्यात काही ठेवू नका. बिंदास होऊन खेळ. आपण जिंकायचंय. मी जिंकणारच 100% हारते. फक्त एन्जॉयमेंट म्हणून एन्जॉयमेंट म्हणून खेळायचं. आता तुम्ही 4थ्या नंबरवरती आलात. आयोजक इथं आहेत गणेश भाऊ तोरमल यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. तुम्ही त्यांना काय सांगाल? कसं वाटलं? बक्षीस रावसाहेब वागचौरे त्यांनी दिलेले. तुम्ही काय सांगाल त्यांना? त्यांनी खूप म्हणजे मेहनत केली. हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल दरवर्षी ठेवला पाहिजे. आणि मी इथं येणार नव्हते. माझ्या मुलींनी आणि माझ्या मैत्रिणींनी मला इथं पाठवलं. आता जे बक्षीस मिळणार आहे पैठणी मिळणार आहे. बक्षीस मुलीला आणि पैठणी मैत्रिणीला का? तरी चालेल. क्या बात आहे क्या बात आहे. मोठं मन आहे बिचारीचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही 3 नंबरवरती आलात. तुम्ही छान खेळलात. मस्त डान्स केला. एन्जॉय केलं आणि इथपर्यंत आलात. तुम्हाला कसं वाटलं खेळून? तुम्ही काय सांगाल आयोजकांबद्दल? आयोजकांचे मी आभार मानते. आम्ही 2-3 वर्षापासून इथे कार्यक्रम घेतो पण छोट्या प्रमाणात असतात. छोटे बक्षीस देतो. पण ह्या वर्षी त्यांनी हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणला. आमच्या सर्व विरगावकर महिलांसाठी खूप म्हणजे खूप छान आयोजन केलं. याबद्दल मी तोरमल सरांचं आणि वागचौरे सरांचं सर्वांचा आभार मानते आणि विरगावच्या वतीने सर्वांचाच आभार मानते. वहिनी बया मी तर मुला आता लिंबूनार ह्यांना जाणं लागते. बिचारलं ज्या आगात आलं धांगडा टाकडा येस मोकळी झाले. मंगळसूत्र निघून पडलं. म्हणलं काही खरं नाही आता जाळण दूर संगच. पण एन्जॉय केलं तुम्ही. पहिल्या गेम मध्ये पण आल्या होत्या. पहिल्या गेम मधून खेळत खेळत इथपर्यंत आला आणि आता तुम्ही उप होम मिनिस्टर ठरलात. तुमच्या गावच्या उप होम मिनिस्टर आहेत तुम्ही आज. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आयोजकांना काय सांगाल? कसं वाटतंय काय नाही? खूप छान वाटतंय आणि प्रत्येक स्त्रीला असा चान्स भेटला पाहिजे. स्त्री म्हणजे आमचे नवरात्र असतात ना तेव्हा इथे येतात. छोटे मोठे खेळ होतात. पण असं मोठं कधी काही झालंच नाही. म्हणजे होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम कधी झाला नाही. जेणेकरून स्त्रिया पुढे येतील. त्यांच्यात कॉन्फिडन्स येईल की मी हे करू शकते. मी हे केलं पाहिजे. त्यांच्यात थोडीशी पॉवर येते या गोष्टीमुळे. त्यांचे खरंच आभार मानते मी. धन्यवाद. आता तुम्ही 1 नंबरला नाही का? या वहिनींचं सरप्राईज गिफ्ट आहे. आणि तुम्हाला सुद्धा ज्या वहिनी पहिल्या क्रमांकावरती येणार होत्या त्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून
ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची, 1 नंबरच्या वहिनीला 1 तोळ्याची, 2 नंबरच्या वहिनींना 5 ग्रामची सोन्याची रिंग मिळणार नाही. तिकडे गणेश भाऊनी छातीवर हात ठेवला. परळीकर लाख रुपये तोळा झाले. ते आता कसल्या खुश झाल्या बया, 1 तोळ्याची. हे बघा माझ्या सासऱ्याने केलेले ते अंगठ्या, मी काय देणार नाही बाबा. केले तर 30,000 रुपये, आता 1 तोळा झालंय लाख रुपयाला. तुम्ही पहिल्या नंबरवरती आल्यात. हे बघा सोनं काही नाही, सोन्यापेक्षाही सुंदर पैठणी तुम्हाला मिळणार आहे. प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं, ती आपल्या आईला म्हणत असते, आई मला नेसव ग शालू नवा, त्याच्यावरती मोर नाचरा हवा. आणि आज 1 नाही 2 नाही तर 8 वहिनींचं स्वप्न या पैठणीनं पूर्ण केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नव्या नव्या ढंगात रमेश भाऊजी आले खेळून खेळू आनंदात. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही आजच्या या भागाच्या होम मिनिस्टर भाग्यवान गृहलक्ष्मी ठरलात. आज तुम्ही वीरगावच्या होम मिनिस्टर आहात. तुमचं म्हणणं काय आहे आयोजकांबद्दल, कार्यक्रमाबद्दल? काय वाटलं तुम्हाला, कसं वाटलं? सर मी मुळात येणारच नव्हते, पण माझे 2 मुलं आहे ना ती 3 वेळेस आले, मम्मी तू उठ, मम्मी तू उठ. त्यात सर पाठीमागे बसलेले होते. सर म्हणे चला पटापट, त्यामुळे मी लगेच त्यांचा मान धरून पटकन इथे आले. तर मला वाटत नव्हतं की मी इथपर्यंत येऊ शकते, पण देवीच्या कृपेने मी इथपर्यंत पहिला क्रमांक मिळवलाय. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर हा कार्यक्रम अतिशय खूप सुंदर झालेला आहे आणि यापुढे पण गावात नेहमी होत जावे अशी इच्छा आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या या चौकींसाठी झाल्या पाहिजे. आणि गणेश सरांना मी 1 मिनिट इथे बोलवणार आहे. गणेश सर या जरा 1 मिनिट. हां तेच काम आहे, या 1 मिनिट या, काही प्रॉब्लेम नाही, मी आहे ना सर, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा सर, मी तुम्हाला बघितले, त्याच्यामुळे तुम्ही आता मला नका म्हणू की बोलता येत नाही. गणेश सर आहेत ना, म्हणजे सीए आहेत आणि हे खूप छान व्हिडिओ बनवतात की तुम्ही तुमचं बिझनेस प्लॅनिंग, फंडिंग कसं केलं पाहिजे, तुमचा तुम्ही टॅक्स कसा पे केला पाहिजे, टॅक्स न पे करण्यासाठी काय करायला पाहिजे, कसं आपलं फंडिंगचं आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे, या कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्याचे व्हिडिओ बनवत असतात. आणि सर मला सांगतात की मला बोलता येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला तुम्ही 2 शब्दात या ठिकाणी सांगावं अशी माझी इच्छा आहे. आणि महिला आता किती वाजलेत, टायमिंग बघा किती वाजले, 12:45 वाजलाय, 12 वाजलेत. हा बरोबर 12 वाजलेत, 12:40 ऐकले रे मी, म्हणलं 12:45 वाजला असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण 12 वाजलेत. आता पुरुषांना कसं असतं माहिती आहे का, मी पण खेडेगावातला, ग्रामीण भागातला, परळी वैजनाथचा आहे, पण पुण्यात बऱ्याच दिवसापासून आहे. महिलांना कितीही उशिरा झोपलं तर सकाळी लवकरच उठणं असतं, पुरुषांना तसं नसतं. बिंदास किती वाजता झोप, काय प्रॉब्लेम नाही. पण महिलांच्या पाठीमागे घरची कामं असतात आणि वेळेत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्यामुळं महिलाही इतका वेळ थांबल्यात, एकही महिला उठून गेलेल्या नाही. त्याच्यामुळे महिलांनाही शुभेच्छा द्या तुम्ही नवरात्रीच्या. आणि कार्यक्रम कसा वाटला माझ्याबद्दल 2 शब्द बोला. सर्वप्रथम सर्व आलेल्या महिलांचे खूप खूप आभार. कार्यक्रमाची रूपरेषा बघता सुरुवातीला असं वाटलं की खेडेगावातल्या महिला आहेत त्या वरती येतील का नाही, डान्स करतील का नाही, भाग घेतील का नाही. पण जसं तुम्ही ते वातावरण तयार केलं ते सगळं बघितल्यानंतर महिला उत्स्फूर्तपणे पुढे यायला लागल्या. आणि लक्षातच आलं नाही का कधी 12 वाजले. खूप चांगलं सहकार्य महिलांनी दिलं. तुमच्या माध्यमातून महिलांना एक चांगली संधी मिळाली, थोड्याशा मोकळ्या झाल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. इथून पुढे जरी कधी संधी मिळाली तरी आम्ही याचं नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. रावसाहेबजी वागचोरे या 1 मिनिट या या नाही नाही 2 शब्द तुम्ही बोललं पाहिजे. या मी आहे ना, मी आहे, तुम्ही काळजी करू नका, या मी आहे. त्यांना बोलता केलं तुम्ही आहे, मी आहे ना, तुम्ही बोला 2 शब्द. या बोलतच नाहीत का तुम्ही? सर तुम्ही या, किशोर सर या 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 नाही नाही या 1 मिनिट, कोणीतरी यायला पाहिजे. या मी आहे ना, मी आहे ना, अहो मी आहे ना सर, या या. मी कार्यक्रम सुरू केले ना, ज्या वेळेस मी कार्यक्रम सरांच्या ऑफिसला मी जॉबला होतो, लँड डिलिंगचं ऑफिस होतं आणि पुण्यामध्ये आम्ही बाणेरला जॉबला होतो सरांकडे. त्यावेळेस मी कार्यक्रम करत नव्हतो. 2000 मला वाटतंय 8, 9, 10चा काळ होता तो. 10च्या नंतर मी कार्यक्रम सुरू केले. मला 15 वर्ष झालं मी कार्यक्रम करतोय आणि या 15 वर्षामध्ये मी भरपूर कार्यक्रम केले. माझे हजारो कार्यक्रम झाले आतापर्यंत.
आणि आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांचे कार्यक्रम करून झाले. पण मी किती वेळा सरांना सांगितलं, सरांच्या इथे कार्यक्रम असताना पण, सर तुम्ही या कार्यक्रमाला या. सरांना वहिनी म्हणायच्या, तुम्ही भाऊजींच्या कार्यक्रमाला मला एकदा पण घेऊन जात नाहीत. इथं कार्यक्रम गाडी बक्षीस असल्या सुद्धा वहिनींना वाटायचं यावं, पण सर म्हणायचे येतो आम्ही नक्की, काहीतरी प्रॉब्लेम कॅन्सल, ते राहून गेलं तसंच. पण सर आज पहिल्यांदा ज्यांनी मला या स्टेजवरती उभा केलं, तू हे करू शकतोस रमेश कर असं म्हणून सपोर्ट केला, ती व्यक्तिमत्व म्हणजे किशोर देशमुख आहेत तुमच्या गावातले, ज्यांनी मला इथं उभा केलेला आहे. जो मी आज उभा तुम्हाला दिसतोय त्याच्या पाठीमागं 1001% जर कोणाचा सपोर्ट असेल तर ते किशोर देशमुख यांचा. एकदा जोरदार गाळा झाला पाहिजे. म्हणजे अशी वेळ होती माझ्यावरती, मला घराचं भाडं भरायला सुद्धा पैसे नव्हते. मी जॉबला ज्यावेळेस पुण्यात होतो त्यावेळेस सरांनी मला न सांगता, त्यावेळेस असं नव्हतं गुगल पे, फोन पे, सरांकडे अकाउंट नंबर होता. सर मला न सांगता पैसे RTGS करायचे अकाउंटमध्ये, आणि मी म्हणायचो मला कुठून पैसे आलेत की. म्हणजे असे मला सरांनी, ज्यावेळेस स्ट्रगल पिरियड होता, ज्यावेळेस मी जॉब सोडला होता आणि फुल टाइम कला क्षेत्रात काम करत होतो, त्यावेळेस मला सरांनी कमीत कमी 25,000 रुपये त्या काळामध्ये, म्हणजे आताचे नाही म्हणलं तरी 5 लाख असेल घेत ते, त्यावेळेस सरांनी 25,000 रुपये माझ्या अकाउंटला टाकले होते, 5-5 हजार रुपये महिन्यानी. आणि मला कळत नव्हतं की पैसे कुठून येत आहेत. मी सांगायचं फक्त पैसे आले, सर माझे येतात नाही, येऊ दे, काय तुला तुझं काम बघतंय करून घे, कुणीतरी पाठवत असेल. ही अशी व्यक्तिमत्व आहे, न सांगता मदत करण्याचं काम सरांनी मला केलेलं आहे. म्हणून मी आज उभा दिसतोय ते फक्त आणि फक्त किशोर देशमुख यांच्यामुळे. जर यांनी सपोर्ट केला नसता तर माझं खायचं वांदं झालं असतं, घराचं भाडं भरायचं वांदं झालं असतं, आणि परत मी कुठेतरी जॉबला लागलो असतो. पण सरांनी मला हे करू शकतोस तू कर म्हणून कला क्षेत्रात पाठवलेले. मी अनेक चित्रपट केलेत, अनेक सिरियल केल्यात. तुम्हाला सैराट पिक्चर माहितीये का? सैराट पिक्चरला मी प्रोडक्शनचं काम केलंय. नागिन 3 मालिका माहितीये का? ती मालिका मी केली आहे. तुझ्या जीवनाला मालिका माहितीये का? फक्त मी दिसत नाही, कॅमेऱ्याच्या पाठीमागे काम करतो. इंस्टाग्राम रमेश परळीकर अकाउंट आहे, त्याच्यावरती जा, तुम्हाला सगळे फोटो, शूटिंगचे सगळे फोटो, जुने फोटो, नवे फोटो सगळे दिसतील. ते जे काम मी केलं त्याच्या पाठीमागे एकमेव कारण किशोर देशमुख सर आहेत. एकदा जोरात टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. सर दोन शब्द, तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, आणि म्हणजे मी आज केलेलं काम तुमच्या समोर केलेले कसं वाटले? आजचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. पण जे एवढी स्तुती ऐकली ते ती स्तुती मला काही सहन होत नाही, काहीच नाही, तसं काही नाही. तो जो काही मोठा झाला तो स्वतःच्या कर्तृत्वाने मोठा झाला. थँक्यू. मी म्हणलं तुम्हाला की सरांना अजिबात कौतुक ऐकायची सवयच नाहीये त्यांना. एकदा जोरदार टाळ्या किशोर सरांसाठी झाले पाहिजे. हा, आता बक्षीस आलेले, आपण पैठण्या घ्यायच्यात, त्या 4 जणींना पैठण्या देऊन टाकायच्यात. खालून कोणाला बोलायचंय का कार्यक्रमाबद्दल वगैरे? कार्यक्रम ठेवला, छान झाला, असं कोणी आहे महिलांपैकी ज्यांना बोलायचं, पुरुषांपैकी एखादं कोणी ज्याला बोलायचं? कोणी बोलायचं असेल तर एखादं या स्टेजवरती ज्यांना बोलायचं असेल त्यांना त्याला जा म्हणू नका. तुमच्यापैकी कुणीही यापुढे बिंदास 2 शब्द बोला. तुम्हाला कसं वाटतंय? कारण हे स्टेजवर तिन्ही व्यक्ती जे आहेत यांना बोलण्यापेक्षा काम करणं महत्वाचं वाटतं. पण बोलणारही कुणीतरी पाहिजे, केलेल्या कामाचं कौतुकही कुणीतरी केलं पाहिजे. या ना साहेब, या 2 शब्द तुम्ही बोलला तरी काय हरकत नाही. या 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 काय प्रॉब्लेम नाही, या. हा, आणि आजचा कार्यक्रम रमेश परळीकर युट्यूब चॅनल आणि धडाकेबाज युट्यूब चॅनल, धडाकेबाज सखी युट्यूब चॅनल, या दोन्ही युट्यूब चॅनल वरती येणार आहे. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही आज काय काय केलंय ते तुम्हाला युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इंस्टाग्राम रमेश परळीकर आणि इंस्टाग्राम धडाकेबाज सखी, या दोन्ही चॅनल वरती. हा सर, तुमचं नाव काय? यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. हे स्वतःहून पुढे आलेत बोलण्यासाठी. बोला सर. आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस मीटिंगला बसलो त्यावेळेस गणेशनं सुचवलं की आपण महिलांसाठी एखादा होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम ठेवूया. सर्वांनी त्या कार्यक्रमाला होकार दिला आणि गणेशनं त्याची बिदागी देण्याचं पूर्ण कबूल केलं आणि स्वतः परळीकर सरांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. त्याला आमचे मार्गदर्शक माननीय श्री रावसाहेब वागचौरे सर यांनी देखील सहकार्य केलं आणि बक्षिसाची पूर्ण व्यवस्था त्यांनी केली. आणि तसेच हे नवरात्र उत्सव मंडळ, सर्व तरुण मित्रमंडळ आहे. आज इथं स्टेजवर कोणी आलं नाही. खरं तर मी त्या मुलांचा आभार मानतो. गेली 5 वर्ष ते त्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करतात.
अशी ते भव्य दिव्य असं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त झाले. ही सगळी पडद्यामागची मंडळी आहे. खूप मोठं कष्ट ते या ठिकाणी घेतात. प्रथमतः त्या सर्वांचं मी आभार मानेल की त्यांनी या ठिकाणी आपल्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आणि महिलांना खरं तर आमच्या महिला, आमचं गाव जागेदारी आहे. आमच्या मुळात महिला स्टेजवर येतेच नाही. आज मला वाटतं पहिल्यांदा आमच्या महिला स्टेजवर आल्या विरगावमध्ये. आणि त्याही तुमच्या रूपानं मी परळीकर सरांचे आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीनं की तुम्हा सर्वांना या ठिकाणी त्यांनी स्टेजची व्यवस्था केली आणि सर्वांना तुम्हाला स्टेज उपलब्ध करून तुम्ही स्टेजवर उपलब्ध झालात. अतिशय सर्वांनी मनापासून आनंद घेतला असं मला वाटतं. सर्व लाज वगैरे सोडून मी तुमचेही आभार मानतो, परळीकर सरांचे आभार मानतो आणि विजेतांचे आभार मानतो. सर्वांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. लाज सोडून म्हणजे न लाजता, नाही तर वेळा त्याचा अर्थ वेगळा काढता. एन्जॉय केलं ते महत्वाचं आहे. हा, तुम्हाला बोलायचंय का? बोला. प्रथम सर्वांचे इथं आल्याबद्दल आभार. सरपंच साहेब गणेश तोरमसिये यांनी आज आपल्या महिलांसाठी एवढा भारी कार्यक्रम ठेवलाय. तो आम्ही आजपर्यंत कधी बघितलाच नव्हता. आम्ही फक्त टीव्हीलाच नाही का हे सर बघायचो, होम मिनिस्टरचा कार्यक्रम बघायचो, पण असं वाटलं नव्हतं का आम्हाला आज पण तो कार्यक्रम इथं पाहायला भेटल म्हणून. सरपंचांचे दरवेळेसच म्हणे आम्हाला पैठण्या म्हणजे दरवर्षी दिवाळीला ते आम्हाला पैठण्या देत राहतात. सर्वांचे आम्हाला ना आज खूप आनंद झाला. असा आनंद आम्हाला ना परत होणार नाही. भावना को समजो, शब्दों में क्या रखा है. जरा टाळा वागा वहिनींसाठी. आणि बरोबर मला तेही कळालं होतं की सन्माननीय सुनीता आहेत वाकचौरे सर, ते आशा सेविका असतील, ग्रामपंचायतीच्या कोणी कामगार असतील, त्या प्रत्येक महिलांना, पुरुषांना दिवाळीला कपडे, पैठण्या वगैरे हे वाटप करत असतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. म्हणजे खरंच तुमचा आदर्श अजून दुसऱ्या गावच्या सरपंचांनी घेतला पाहिजे आणि या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. तुम्ही बोलणार आहेत का? हा, या ना, बोल. आज खरं तर अंबिका माता नवरात्र उत्सव हा गेली 5-6 वर्षापासून आमचे अंबिका माता तरुण मित्रमंडळ या ठिकाणी करते. खरं तर सातत्याने संतोष असोले असेल, महेश असेल, सर्वच मान्यवर अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन करीत असतात. रोज या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. आमच्या गावचे मान्यवर अन्नदाते रोज या ठिकाणी महाप्रसाद करीत असतात. त्या सर्वांचं अंबिका माता तरुण मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी रमेशजी परळीकर यांनी या ठिकाणी केला. त्यांचं विरगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अंबिका माता नवरात्र उत्सवाच्या वतीने आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करतो. अतिशय मनमोकळ्यापणाने या ठिकाणी महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला आणि अतिशय आनंद घेऊन सुंदर असा कार्यक्रम परळीकर सरांनी या ठिकाणी केला. त्यांचं आणि विरगावच्या महिलांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. नंबर प्रमाणे बक्षीस द्यायचे आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. सगळ्यांनी उठून आरामाने घरी जायचे, पण बक्षीस देऊन थांबा. बक्षीस देऊन झाल्यानंतर हो बाय असं नका करू आता एवढ्यासाठी कसं. आणि कार्यक्रम सादर करत असताना चुकून माझ्याकडून काही चूक झाली असेल, इकडचा शब्द तिकडे गेला असेल, तिकडचा शब्द इकडे गेला असेल, खेळीमेळीचं वातावरण निर्मिती करण्यासाठी तो केलेला प्रयत्न होता. कुणाचं मन दुखावलं असेल तर आपला लहान भाऊ समजून मला माफ करायचं. नाही तुम्ही किशोर सरांसोबत बऱ्याचदा विरगावमध्ये येतो. मयूरदादा आलेत का? नाही, मयूरदादा आलेत का किशोर सर? हा, म्हणजे मयूरदादांना पण भेटायला आम्ही येत असतो इकडे. तर नाही तर कधी आलो त्यांच्या घरी तर बया तूच होतास का त्या दिवशी, पदर खुसून येऊ नका भांडायला, म्हणजे चालेल. घ्या एक फोटो घ्या. या किशोर सर या इकडनं, इथं थांबूया. या घ्या एक फोटो. संगीत खुर्ची हसा तुम्ही खो खो, महाराष्ट्राचा लाडका भंगी शो. या ठिकाणी सन्माननीय रमेशजी परळीकर यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होणार आहे. या ठिकाणी अंबिका माता मित्रमंडळ
संतोष अस्वले, महेश, आपण सर्वच जण या ठिकाणी मंचावर यायचे. या ठिकाणी परळीकर सरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे अंबिका माता मित्र उत्सव समितीच्या वतीने. तेव्हा संतोषला त्यांना विनंती आपण स्टेजवर यायचंय आणि परळीकर सरांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या.